जय शिवराय. वेलकम टू माय चॅनल. हे माझे फ्रेंड्स आहे. हे आता लोणावल्याला उतरत आहे. आणि बाय, तुमची पण ट्रिप चांगली जाऊ. बाय. आता आपण जात आहे शनिवार वाडा बघण्यासाठी. आई बघत आहे तुम्ही ते शनिवार वाडा आहे आणि त्याची इन्फॉर्मेशन दिली आहे. हा शनिवार वाडा बाजीराव पेशव्यांनी 1732 मध्ये बनवला होता, 12 जानेवारी. तर त्या दिवशी शनिवार असल्यामुळे या वाड्याचं नाव शनिवार वाडा असं ठेवण्यात आलं. हा दरवाजा तुम्ही बघत आहे, जे घोडे हाती यायचे लढण्यासाठी त्यांच्यापासून वाचवण्यासाठी हा बनवला होता. फायनली शनिवार वाडा. हा तुम्ही जो दरवाजा बघत आहे तो दरवाजा मस्तानीचा आहे, कारण की शनिवार वाड्यामध्ये अलाउड नव्हतं तिला येण्यासाठी. वरती पण जाऊ शकतो आपण, पण ते नंतरला जाऊया. तर सध्या शनिवार वाडाचा परिसर बघूया आपण कसं. ओके. पेशव्यांची वंशवेलीबद्दल माहिती दिली आहे. मस्तानी मूवी बघितली, त्यामध्ये बाजीराव प्लस मस्तानी, काशीबाई, पेशवे सर्व इथूनच शनिवारवाडा. शूटिंग पण इथूनच झाली आहे आणि प्लस जी माहिती दिली गेली आहे ती या शनिवार वाड्याची आहे. हा जो शनिवार वाडा आहे हा खूप लांबपर्यंत पसरला आहे त्याचा परिसर. आणि या शनिवार वाड्याची जी माहिती म्हणजे पेशव्यांचा इतिहास सांगून येतो. आणि प्लस गुगलवरून माहिती भेटली आहे की हा एक हॉन्टेड प्लेस आहे. आता ती जागा कोणती आहे शनिवार वाड्यामध्ये ते तुम्हाला थोड्या वेळात दाखवेलच. आपण या सीडीने आलो वरती. खाली होतो ना, पण वर आलो. वर आलोच आहे, तर बघूया अजून वर काय. अजून एक सीडी. हा जो आपला रूम दिसत आहे हा तरी आपल्याला बघायला भेटत आहे. का बोलते, कारण की 1828 या रोजी हा जो शनिवार वाडा आहे हा ब्रिटिश रूल मध्ये लागू झाला होता. ब्रिटिश लोकांचं राज्य होतं. आणि त्या टायमाला 1828 ला जो तुम्हाला बाहेरचा परिसर दिसत आहे ना पूर्ण, तिथे पूर्णपणे भयंकर एक आग लागली असल्यामुळे तिथे पूर्ण जळून खाक झालं होतं. ठीक आहे. जो बाहेर तुम्हाला छोटे छोटे रूम दिसत आहे तिथे पहिली रूम्स होते. मी सांगितल्याप्रमाणे इथे पहिली दुर्गाई महाल होता. रूम होता एक महाल टाईप. सर्व नष्ट झालंय, तर फक्त एवढंच राहिलंय. हा जो तुम्ही दरवाजा बघत आहे तो नारायण दरवाजा आहे. 1773 त्या काळी फिफ्थ पेशवे होते ते नारायण पेशवे होते. म्हणजे बाजीराव यांचे नातू नारायण पेशवे होते. आणि त्यांच्याच काकांनी इथे त्यांना मारून टाकलं.
त्या टायमाला असं होतं, की असं म्हणतात, की पौर्णिमेच्या टायमाला "काका मला वाचवा" हे ऐकू येतं इथून. हा प्लेस हॉन्टेड आहे. हे मी स्वतः नाही बोलत आहे, हे Googleवरून पण आहे आणि प्लस इथे माहिती पण दिली आहे त्याची. तिथे मगाशी खिडकीचे इथे गेलो होतो. ठीक आहे, दरवाजे होते ते मोठे-मोठे खिडकिडे. तर तिथे गेलो होतो ना, तर तिथे ऑब्वियसली मी सोलो ट्रिप आली आहे. माझ्यासोबत कोण नाही आहे. मी एकटी स्टँड घेऊन आली सेल्फी स्टिक. त्याच्याने माझे सोलो फोटोज काढते आणि व्हिडिओही काढते. ठीक आहे. तर मी माझा सोलो फोटो काढताना शिवन बोलतो की तुम्ही इथे अलाउ नाही करू शकत, तुम्ही इथे सेल्फी स्टिक यूज नाही करू शकत. मी म्हटलं मी एकटी आली, माझे फोटो कोण काढणार? बोलतो तुम्ही सेल्फी मधून काढा. ओके. सो आणि तेव्हा तो असं म्हणत होता, तेव्हा अचानक 4-5 इतके पण लोक तिथे होती. ती सर्व अशी शॉक होऊन बघायला लागली, जसं काय काहीतरी अपराधच केलं आपण. ते बाय द वे ते लोक ग्रुपने आले होते म्हणून ते फोटोशूट करत होते आणि मी एकटी आली. ओके. आपण पुढे जाऊया. बॅकग्राऊंड तेच मगाशी आपण मी सांगितले मगाशी म्हटले होते ना कॉलेज. हा पुण्याचा कॉलेज आहे, ह्यासमोर शनिवारवाडा आहे. तर माझी बॅटरी पण डाऊन होत आली. लवकर आपण पॉवर बँक आणलं सगळं चार्ज करून घेऊया आणि जितके प्लेस आहे ते लवकर व्हिजिट करून घेऊया. आपलं पूर्णपणे बघून झालं शनिवारवाडा. तिथून खाली उतरून हे आपलं दिसत होतं. मला वाटलं की हे मेन गेट आहे, पण ॲक्च्युली नाही मेन गेट. हे त्या लोकांचं बसायची जागा असेल आय थिंक. म्हणून पूर्ण शनिवारवाड्यामध्ये कुठेच पत्रा नाही. बट इथे सावलीसाठी खूप ऊन येते. बस अजून काय नाही, तेच गोष्टी बघ काय लिहिलं आहे खिडकी दरवाजा. चला मित्रमंडळी, भेटूया नेक्स्ट व्लॉगमध्ये. जर तुम्हाला व्हिडिओ आवडली असेल तर लाईक करा, सबस्क्राईब करा, कमेंट करा आणि लोकांना शेअर करा. थँक्यू सो मच.